तर रिक्षावाल्यांमध्ये मराठी बोलणार नाही असं म्हणण्याची हिंमत येते कुठून असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय। आपले मंत्री सांगतायत अजून 4 महिने घ्या, मराठी शिका असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता, भाषा येत नाही म्हणून कुणाला मारहाण करणं मान्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकली पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलंय। तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका। हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा। मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते। परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही। महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये, याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही। मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे। जे इथे येऊन वर्षानुवर्ष राहू इच्छितात, कामधंदा करू इच्छितात, त्यांनी मराठी शिकावं ही आमची भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांना इतक्या मिरच्या का झोंबतात मराठीचं नाव काढल्यावर? तुम्ही मधल्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची राहील ही आपली गर्जना होती। काय झालं त्या गर्जनेचं? राज ठाकरे यांचं बरोबर आहे, उद्धव ठाकरेंची तीच भूमिका आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची पण तीच भूमिका होती की इथे राहणाऱ्या माणसाला मराठी येणं गरजेचं आहे। हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, त्या राज्यामध्ये जे नोकरीसाठी जातात, रोजगारासाठी जातात, त्यांना त्या राज्यातली भाषा आली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी भाषावर प्रांतरचना म्हणजे काय, भाषावर प्रांतरचना का झाली याचा अभ्यास राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी करणं फार गरजेचं आहे।